पुणे एअरपोर्टवर सोन्याच्या 10 विटा जप्त करण्यात आल्या। त्याची किंमत 2,80,00,000 रुपये आहे। सीमा शुल्क विभागाने पहाटे 4 वाजता ही कारवाई केली। दुबईहून स्पाइसजेट विमानाने अवैधरित्या हे सोनं भारतात आणलं जात होतं। विमानाच्या टॉयलेटमध्ये लपवून हे सोनं आणण्यात आलं होतं। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, कुणी हे सोनं आणलेलं याबद्दल काही माहिती मिळू शकली? स्पष्ट झालेले नाहीये, मात्र ज्या पद्धतीने हे सोनं आणलं जात होतं ते निश्चितपणे एक नवीन मार्ग चोरीचा या निमित्तानं पुढे आलाय। वेगवेगळ्या मार्गाने चोरीचं सोनं जे भारतात येत असतं, यापूर्वी देखील अशीच कारवाई झाली होती। त्यामध्ये सुटकेसच्या हँडल्स आणि जे काही सुटकेसची बेअरिंग आणि चाकं जे असतात ती सोन्याची होती, त्याला वरती पॉलिश मारून अशा पद्धतीनं सोनं आणलं गेलं होतं। यावेळी हेच सोनं जे आहे ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून विमानाचं जे रेअर टॉयलेट आहे त्या टॉयलेटमध्ये ठेवलं होतं आणि त्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली आणि त्यांनी पहाटे 4 वाजता कारवाई करून हे सोनं म्हणजे जो 10 सोन्याच्या ज्या विटा आहेत त्याचं वजन साधारणपणे 9 ते 9.5 किलो आहे, एवढं सोनं आज जप्त केलेलं आहे। धन्यवाद अरुण या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।